नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 4चा बँकिंग इन इंडिया म्हणजेच भारतातील बँकिंग या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आज आपण अभ्यासणार आहोत. आणि बँकिंग इन इंडिया या विषयावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारलेच जातात, तर ते अतिमहत्त्वाचे प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं भारतातील बँकिंग या विषयाची प्रश्नपत्रिका ही 30 गुणांची असणार आहे आणि तिला वेळ दिला जाणार आहे 1 तास. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अभ्यासूया. तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 दिला असेल, त्यामध्ये लिहिलं असेल कोणताही एक प्रश्न सोडवा आणि अ आणि ब असे 2 प्रश्न दिले जातील. 2 पैकी कुठलाही एक प्रश्न सोडवायचा आहे आणि तुम्हाला गुण असणार आहेत 10. तर लक्षात घ्या, युनिट 1 वर हा प्रश्न असणार आहे आणि हा प्रश्न असणार आहे युनिट 2nd वर. तुम्हाला एकूण 2 युनिट अभ्यासाला आहेच. त्यानंतर वळूया आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 सेम त्याच धर्तीवर. पहिला प्रश्न पहिल्या युनिटवर, दुसरा प्रश्न दुसऱ्या युनिटवर. दोघांपैकी कोणतेही एक सोडवायचे आहे आणि गुण दिलेले असतील 10. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 कोणतेही 2 अ, ब, क आणि ड. अ, ब आणि क, ड या दोनही युनिटवर 2-2 प्रश्न दिले जातील आणि गुण आहे 10 आणि तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर आपण पाहत आहोत अतिमहत्त्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, भारतातील व्यावसायिक बँकांचे प्रकार स्पष्ट करा. भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक विकास, औद्योगिकीकरण, व्यापार वाढ, कृषी प्रगती आणि रोजगार निर्मिती यासाठी सक्षम बँकिंग व्यवस्थेची नितांत आवश्यकता असते. बँका या अर्थव्यवस्थेतील वित्तीय मध्यस्थ म्हणून कार्य करतात. त्या लोकांच्या बचती स्वीकारून त्या बचती गुंतवणूक व कर्जाच्या स्वरूपात उद्योग, व्यापार, शेती आणि सेवा क्षेत्राकडे वळवतात. विशेषतः व्यावसायिक बँका या देशातील आर्थिक व्यवहारांचे केंद्र मानल्या जातात. भारतातील बँकिंग व्यवस्था ही भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या नियंत्रणाखाली कार्य करते. देशातील विविध आर्थिक गरजा, प्रादेशिक असमतोल, ग्रामीण व शहरी भागातील वेगवेगळ्या आवश्यकता लक्षात घेऊन व्यावसायिक बँकांचे विविध प्रकार विकसित झाले आहेत. त्यामुळे भारतातील व्यावसायिक बँकेचे वर्गीकरण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर भारतातील व्यावसायिक बँकेचे प्रमुख प्रकार. त्यातलं पहिलं आहे सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँका. त्याची वैशिष्ट्य आणि त्याची उदाहरणे. कुठली कुठली उदाहरणे आहेत? स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा. त्यानंतर त्याचे महत्त्व या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर वळतो आपण खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका, त्याचे वैशिष्ट्य आणि त्याचे प्रकार. जुन्या खाजगी बँका 1969 पूर्वी स्थापन आणि नव्या खाजगी बँका 1990 नंतर. त्याचे उदाहरण आहेत HDFC, ICICI बँक आणि ॲक्सिस बँक. नेक्स्ट आहे परदेश बँक, फॉरेन बँक. फॉरेन बँक कोणती कोणती आहे? सिटी बँक आहे, HSBC बँक आहेत, स्टँडर्ड चार्टर्ड. नेक्स्ट आहे प्रादेशिक ग्रामीण बँक, RRBS म्हणतो त्याला आपण. त्याचे वैशिष्ट्य आहेत, त्याचे महत्त्व. त्यानंतर स्मॉल फायनान्स बँक, लघु वित्त बँक, त्याची वैशिष्ट्ये, त्याचे उदाहरणं आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर आहेत पेमेंट बँक. पेमेंट बँकमध्ये त्याची वैशिष्ट्य आहेत. पेमेंट बँका, वैशिष्ट्य आणि उदाहरणं. त्यानंतर आहे व्यावसायिक बँकेचे आर्थिक महत्त्व आणि सरतेशेवटी सारांश. इथे आपला प्रश्न संपतो आणि नवीन प्रश्नाला इथून सुरुवात होते. हा प्रश्न देखील IMP आहे, तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. बँकिंग क्षेत्रातील नवोन्मेष, डिजिटल बँका, मोबाईल बँकिंग व नेट बँकिंग. जरी परीक्षेला विचारलं नाही गेलं तरी आपल्या लाईफमध्ये ह्या प्रश्नाचं महत्त्व अतिशय फायदेशीर आहे. प्रस्तावना आहे, माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे बँकिंग क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून आले आहे. पारंपरिक शाखा केंद्रित बँकेऐवजी आता डिजिटल बँकिंग प्रणाली विकसित झाली असून ग्राहकांना वेळ, ठिकाण आणि कागदपत्रांची अडचण न राहता बँकिंग सेवा उपलब्ध झाल्या आहेत. डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग व नेट बँकिंग या आधुनिक सेवा उदयास आल्या असून त्यांनी बँकिंग व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित व सोयीस्कर झाले आहेत. आता डिजिटल बँकिंग यामुळे काय होतं, बँकिंग व्यवहार अधिक पारदर्शक बनतो. त्यानंतर मोबाईल बँकिंग आहे. मोबाईल बँकिंग ॲपच्या सहाय्याने बँकिंग व्यवहार केले जातात.
त्यानंतर आहे नेट बँकिंग. नेट बँकिंग म्हणजे काय? संगणक किंवा लॅपटॉपवर इंटरनेटच्या सहाय्याने बँकिंग व्यवहार करण्याची सोय. त्याचे मुख्य मुद्दे आहेत डिजिटल बँकिंग, त्याच्या थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर मोबाईल बँकिंग, स्मार्टफोनवर आधारित जलद व सोपी सेवा. नेट बँकिंग, संगणक व इंटरनेट आधारित सविस्तर बँकिंग सुविधा. तुम्ही तुमच्या मनाने पण हा लिहू शकता. मनाने म्हणजे तुम्ही या गोष्टी यूज केलेल्या असतील. आता तुमचं 18 एज कंप्लीट झालेलं आहे म्हटल्यावर तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही आजही यूज करत असाल तुमच्यासोबत. मोबाईल बँकिंग करत असाल, नेट बँकिंग करत असाल. आणि सरते शेवटी आपल्याला सारांश लिहायचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे निर्यात आणि आयात. एक्झिम बँक म्हणतो आपण. त्याची कार्य काय काय ते प्रस्तावना. आंतरराष्ट्रीय व्यापार हा कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. निर्यात वाढल्यास परकीय चलन प्राप्त होते, उद्योगांना चालना मिळते आणि रोजगार निर्मिती होते. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार करताना वित्तपुरवठा, जोखीम, परकीय चलन व्यवहार, तांत्रिक माहिती व दीर्घकालीन कर्ज अशा अनेक अडचणी उद्भवतात. या अडचणी दूर करून भारताच्या परदेश व्यापाराला चालना देण्यासाठी भारत सरकार निर्यात आयात बँक ऑफ इंडियाची काय केली? स्थापना केली. त्याची व्याख्या आहे निर्यात आयात किंवा निर्यात आयात बँक, एक्झिम बँक म्हणजे अशी विशेषकृत विकासात्मक बँक जी भारताच्या निर्यात आयात व्यवहाराला काय करते? व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी वित्त पुरवठा म्हणा, कर्ज, हमी, सल्ला व तांत्रिक सेवा काय करते? पुरवते. त्यातली प्रमुख कार्य पहिला महत्त्वाचा कार्य आहे निर्यातदारांना वित्त पुरवठा करणं. दुसरं आहे आयात व्यापारासाठी सहाय्य करणं. तिसरं आहे परकीय चलन व्यवहार्य व कर्ज. नेक्स्ट आहे प्रदेशातील प्रकल्पांना वित्त पुरवठा करणं, लाईन ऑफ क्रेडिट. नेक्स्ट लघु व मध्यम उद्योगांना सहाय्य, सल्ला व माहिती सेवा, हमी व विमा सुविधा. एक्झिम बँकचे आर्थिक महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सरते शेवटी सारांश. अगदी 10 मार्काला प्रश्न आहे, किती द्यायचं तुम्हाला लिहून. नेक्स्ट अगदी महत्त्वाचा प्रश्न सहकारी बँका व ग्रामीण विकासातील त्यांची भूमिका. हा प्रश्न येऊच शकतो तुम्हाला, कारण की सहकार बँक असतेच असते प्रत्येक ठिकाणी आणि त्याची ग्रामीण विकासामध्ये काय भूमिका आहे हे देखील विचारला जातो हा प्रश्न. तिथे प्रस्तावना दिलेली आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या शेती, पूरक व्यवसाय, लघु उद्योग व स्वयंरोजगारावर अवलंबून असते. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य वेळी योग्य अटींवर व सुलभ स्वरूपात वित्तपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असते. या गरजेची पूर्तता करण्यासाठी सहकारी तत्वावर आधारित सहकारी बँकिंग किंवा सहकारी बँकांनी ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. स्वयंसहायता, स्वयं उत्तरदायित्व व स्वयं व्यवस्थापन या तत्वांवर कार्य करणाऱ्या सहकारी बँका ग्रामीण विकासाचा मजबूत आधारस्तंभ ठरल्या आहेत. आता इथे व्याख्या आहे बँकांची रचना. लक्षात ठेवा, प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक. जसं जिल्ह्यावर आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डोंबिवली नागरी राज्य सहकारी बँक असं पण आहे आपल्या आजूबाजूला अशा बँका. याशिवाय ग्रामीण पतपुरवठ्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, जिला नाबार्ड ही सर्वोच्च संस्था. तसं भारतामध्ये मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तशी सहकार क्षेत्रातील मध्यवर्ती बँक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नाबार्ड म्हणतो, सर्वोच्च बँक, शिखर बँक म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट आहे ग्रामीण विकासातील सहकारी बँकांची भूमिका. काय काय भूमिका आहे बरं? कृषी विकासाला चालना दिलं. दुसरं आहे अल्पभूधारक व ग्रामीण शेतकऱ्यांना कर्ज सुविधा. नेक्स्ट आहे ग्रामीण रोजगार निर्मिती. नेक्स्ट स्वयंसहाय्यता गट व महिला सक्षमीकरण. नेक्स्ट ग्रामीण बचत सेवांचा विकास. नेक्स्ट ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. नेक्स्ट कृषी विपणनास मदत, आर्थिक समावेशन, सामाजिक व आर्थिक स्थैर्य. आता पुढे पाहतो आपण सहकारी बँकाच्या कार्यक्षमतेत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकांची भूमिका. अगदी थोडक्यात दिलेलं आहे, कारण की तुम्हाला 10 मार्काला प्रश्न आहे. अशा प्रकारे आपल्या इथे 4ही प्रश्न इथे संपतात आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहून घेतलं आपण. आणि ही व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी दिलेले प्रश्न जर तुम्हाला पेपरमध्ये त्या पद्धतीने विचारले गेले तर नक्कीच मला तसं कमेंट करा की मॅडम तुमचा व्हिडिओ माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला. ते माझ्यासाठी प्रोत्साहन ठरणार आहे आणि मला अजून छान छान प्रश्न तुमच्यासाठी आणण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.